असलेल्या आहेत. वाल्मिक कराड यांच्या ज्या आई आहेत त्या आईने या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यासाठी या सगळ्या महिला आणि वाल्मिक कराड समर्थक सुद्धा मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि त्यांचं एक आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. इकडे जर आपण बघितलं तर काही महिला ज्या आहेत त्या चक्कर आलेल्या अवस्थेमध्ये इथं पडलेल्या सुद्धा पाहायला मिळत आहेत. वाल्मिक कराड यांच्या आईला सुद्धा चक्कर आलेली आहे. त्यांना सुद्धा शेजारच्या महिला जे आहेत ते वारं घालत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एक मोठं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पोलीस सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. वाल्मिक कराड यांच्या आईंची प्रकृती सुद्धा अस्वस्थ झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण इथं बघू शकता की या वाल्मिक कराड यांच्या आई आहेत आणि त्यांची तब्येत जी आहे ती बिघडलेली आहे. त्यांच्याशी सुद्धा आपण थोडासा बोलण्याचा प्रयत्न करूयात. आजी, तब्येत बिघडली तुमची? तब्येत बिघडली? हो, तब्येत बिघडली. रात्रीपासून त्यांनी पाणी सुद्धा पिलेलं नाही. 8 वाजल्यापासून त्या इथं आहेत. आज त्यांचं 70 वय आहे. कशासाठी? आम्ही कायद्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. कायद्याच्या विरुद्ध कशासाठी जाताय तुम्ही? राजकारण करताय. सगळे लोक राजकारण करून अण्णांना फसवायचं काम करतायत. मी आज त्यांची सून आहे, पण मला त्यांनी लेकीच्या पलीकडे सांभाळाय कधी त्रास दिला नाही. आम्ही एवढे दिवस काही बोललो नाहीत का? तर आम्हाला कायद्यावर विश्वास आहे आणि आमच्या माणूस सुरुवातीला म्हटले होते अण्णा की आम्ही मी आज समर्पण करतोय का? तर मला कायद्यावर न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे आणि आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की आम्हाला न्याय मिळेल. पण तुमच्या अटी चालल्यात की 302 घ्या, मोका घ्या. कशासाठी? काही सबूत नसताना तुम्ही कसं काय म्हणू शकता? तुमच्या काय म्हणणं आहे सध्या? आम्हाला आमचे गुन्हे झालेत, खोटे गुन्हे, ते माघारी घ्या आणि आज आम्हाला आमचा माणूस घरी पाहिजे. आज त्यांचं वय बघा, परिस्थिती बघा.